करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार रविवार, 16 फेब्रुवारी 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले, दिवस कोणताही असो, परंतु ज्याप्रमाणे दिवसाची सुरुवातच श्री गणेशाने होत असेल, तर नक्कीच शेवटसुद्धा श्री गणेशानेच होणार आहे. आज उत्तमाचा दिवस आहे. ज्याप्रमाणे आपण प्रार्थना करत असतो, ज्याप्रमाणे आपण देवाजवळ मागणी करत असतो, त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा होत असतो. आता गणपती येऊन गेले. मायचे गणपती, माघ गणपती. काय आपण देवाजवळ मागणी केली, आणि योगायोग पहा, याच महिन्यात संकष्टी चतुर्थी. दिवस पाण्यासारखे पुढे पुढे जात चाललेले आहेत, कोणासाठी थांबलेले नाही आहेत. परंतु आपण देवाजवळ काय प्रतिज्ञा करत असतो, काय मागत असतो, काय निवेदन मांडत असतो. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. एवढं आपण देवाजवळ मागत असतो. म्हणजेच काय, आता पाहायला जर गेलो, 10वी 12वीचं पेपर चालू आहेत, बरोबर आहे की नाही? बोर्डाची परीक्षा चालू आहे. देवाजवळ काय मागणी करणार? देवा मला पास कर. बघा, देवाजवळ काय मागणी करत असतो. परंतु वर्षभर जर आपण अभ्यासच केला नाही, समर्थ म्हणाले, आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी. ज्याप्रमाणे आपण अभ्यासाला बसणार आहोत, त्याच वेळेला प्रत्यक्षपणे आपण निवेदन ठेवता आलं पाहिजे. विद्यार्थ्याला मिळे विद्या. आपण विचार करतो, मी दररोज सराव करतो, दररोज पाठांतर करत असतो, परंतु माझ्या लक्षात राहत नाही. मग असं का होत आहे? समर्थ म्हणाले, मन चंचल आहे. सर्व विषयांची तुला तयारी करायची आहे, सर्व विषयांचे पेपर तुला सोडवायचे आहेत, सर्व विषयांमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवायचे आहेत. परंतु केव्हा? ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपण अभ्यास करत असतो, लक्ष ज्याप्रमाणे, बघा, सर टीचर जे काही शिकवत असतात त्यांच्याकडे बघा, प्रत्यक्षपणे ते शिकवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वर्गपाठ जो आहे तो वेळच्या वेळी पूर्ण केला पाहिजे. गृहपाठ आहे तो सुद्धा वेळच्या वेळी केला पाहिजे. मग तसंच ना, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन. ज्याप्रमाणे आपण देवाजवळ मागणी करत असतो, देवा मला पास कर. मी तुला 21 नारळांचं काय ते तोरण वाई, काय दिलं? 21 नारळ. म्हणजे ज्याप्रमाणे आपण देवाला प्रत्यक्षपणे बोलत असतो, देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण देवालाच अजून वाहत आहोत. काय मागायचं हे महत्व आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर की नाही? आपल्यावर संकट येतात, आपल्यावर प्रसंग सुद्धा येतात,
पण ज्या ज्या वेळेला संकट येतात ना, अशी अडचण येऊन थांबते, काही संकट असू दे, प्रसंग असू दे, अडचण असू दे, त्यावेळी देह संपूर्णपणे ब्लँक झालेला असतो. त्याला काय करावं हे सुद्धा समजत नाही. मग शेवटी प्रसंग तर आलेलाच आहे, मग कोणाकडे हात पसरायचा? शेवटी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करत असतो. हे परमेश्वरा, एवढं मोठं आभाळासारखं संकट ओढवलेलं आहे, तरी सुद्धा या संकटातून मला सोडव. कारण मागणी आहे त्याप्रमाणे पुरवठा नक्कीच होणार आहे. परंतु ज्याप्रमाणे तुला सर्व काही प्राप्त करून दिल्यानंतर, बघा, ज्याप्रमाणे आपल्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही, शरीर सुद्धा उत्तमाचा साथ देतोय, सर्व काही व्यवस्थित आहे, मग तेव्हा आपल्याला देवाची ओळख होईल का हो? अजिबात होणार नाही. मग परमेश्वराचं स्मरण, देवाची ओळख का प्रत्येक वेळेला, संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला काय येत असते? मंगलाचरण. आपलं आचरण हे मंगल असलं पाहिजे, पावित्र्याचं असलं पाहिजे. परंतु समर्थ म्हणाले, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन. आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, कारण अभ्यास केलेला आहे. वर्षभर प्रत्येक विषयांची तयारी करून आपण पेपरला गेलेलो आहोत. कुठलाही पेपर असू दे, सराव परीक्षा असू दे किंवा बोर्डाचा पेपर असू दे किंवा चाचणी परीक्षा असू दे, ज्याप्रमाणे आपला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे, त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. आपण आपला देह केव्हा घाबरत असतो? ज्या वेळेला आपण अभ्यास करत नाही, आणि त्याच वेळेला परीक्षेला, त्याच वेळेला त्या पेपरला सर आणि टीचर बघा प्रत्यक्षपणे कडक येतात. म्हणजे काय? शिस्तबद्ध. आपण विचार करतो, अरे आजच्याच पेपराला नेमकी असं का झालं? वर्षभर तुला अभ्यास करायला होता की ना टाईम, मग तेव्हा काय केलं? समर्थ म्हणाले, वेळेचा उपयोग उत्तम प्रकारे करता आला पाहिजे. मग पेपर लिहित असताना आपल्याला काहीच आठवत नाही, कारण अभ्यासच केला नाही. मग शेवटी भय, भीती आपल्यामध्ये जर पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपल्याला पेपर सोडवायचा त्याप्रमाणे आपण मागे पुढे बघण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु असं होतच नाहीये. परंतु या परीक्षेला आपल्याला पास व्हायचंच आहे. मग विचार करा, संकट कसं ओढवलेलं आहे, प्रसंग कसा ओढवलेला आहे. वर्षभर आपण मजा मारली, परंतु जो वेळ येतो, जी घटका भरलेली आहे, त्यावेळेला सावधान असावा, सावधान असलंच पाहिजे. समर्थाने उत्तम असा भाग दिला. आपण ज्या वेळेला अभ्यास करून पेपरला गेलेलो आहे, कुठलाही प्रश्न असू दे, आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण अभ्यास केलेलाच नाही, त्यावेळी घरी येऊन आपण काय सांगतो? प्रश्न बाहेरचे आले होते. काय बोलतो? प्रश्न बाहेरचे आले होते, प्रश्न पुस्तकातलेच होते, फक्त फिरवले होते, आपल्याला कळलं नाही. कारण मन चंचल आहे. मग समर्थ म्हणाले, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची केला. मग काय आपण अभ्यास केला? अभ्यास सुद्धा उत्तमच आपल्याला करायचं. ज्या प्रकारे आपल्याला बघा शालेय शिक्षण,
त्याचबरोबर आपल्याला ज्ञान, संस्कार हे जतन करायला हवं. आपण जी मागणी करत आहोत ती मागणी कशी पूर्ण होईल याचा आपण संपूर्णपणे महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. आपण ज्या ज्या वेळेला मागणी करत असतो त्या वेळेला ती मागणी पूर्ण होत नाही. मग आपण आपल्यालाच दोष देत बसत असतो. अरे माझ्याच नशिबात असं का? त्यांच्या घरात सर्व काही प्राप्त झालेलं आहे, मी सुद्धा तेवढ्याच जोमाने प्रयत्न करत आहे, परंतु माझ्या घरात तेवढं काही प्राप्त झालेलं नाही. मग आपण देवाला दोष देत बसत असतो. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु समर्थ म्हणाले आपण प्रयत्न करायचे सोडायचे नाही. नक्कीच प्रयत्न करायचे. प्रयत्नांती परमेश्वर. नक्कीच एक दिवस तुझा येणारच, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपण सराव करत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, कोणी कोणाचं नाही. आपण फक्त परमेश्वराला ज्या प्रकारे निवेदन ठेवलेलं आहे त्या निवेदनाची पूर्तता ही नक्कीच होणार आहे. आपण पेपरला जात असताना ज्या प्रकारे बघा प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये येत असते, प्रथमतः आपल्यामध्ये उत्तरपत्रिका येते आणि प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर नमस्कार करता यायला हवा. कारण वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याच जे आपण श्रवण केलेलं आहे त्याच प्रकारे मनन आणि निजध्यास हे प्राप्त होणार आहे. म्हणजे आपण पाठांतर केलेलं आहे त्याचं मनन चिंतन आपल्या बघा बुद्धीमध्ये, बरोबर की नाही, जे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटणार आहेत. कारण सोडवणारा तो आहे का जे सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. फक्त आपल्याला जो प्रश्न आहे तो प्रश्न उत्तम प्रकारे वाचून त्याचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजेच काय, जी मागणी आहे नक्कीच पुरवठा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संकष्टी चतुर्थीचा भाग समर्थांनी का दिलेला आहे? विद्यार्थ्याची मिळे विद्या याच भागावर का निरूपण दिलं, का श्रवण आपल्याला करायला सांगितलं? कारण महत्त्वाचं वर्षभर आपण काय अभ्यास केलेला आहे आणि आपल्यामुळे आपल्या आईवडिलांची मान खाली जाता कामा नये. ज्या प्रकारे आई वडिलांनी जे कष्ट करून आपल्याला एवढं मोठं बनवलं त्याची परतफेड बघा उत्तम प्रकारे आपल्याला करता यायला हवी. कारण आपल्याला परतफेड करताच येणार नाही. जे मातृऋण आहेत, पितृऋण आहेत, कुळऋण, गोत्रऋण, अपतेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण हे सर्व आपल्याला फेडायचे आहेत. म्हणून समर्थ म्हणाले जे काही मागाल ते उत्तम प्रकारे मागता यायला हवं. नक्कीच पुरवठा झाल्याशिवाय राहणार नाही. विद्या उदंडची शिकला प्रसंग माने चुकत्याची गेला. पुन्हा समर्थांनी भाग का दिलेला आहे? आपण ज्या प्रकारे अभ्यास केलेला आहे त्या नक्कीच श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास हा घडणारच. कारण ज्या प्रकारे आपण निवेदन ठेवून घराबाहेर पडलेलो आहोत त्याच प्रकारे आपण निवेदन काय ठेवलेलं आहे, वर्षभर आपण या ध्येयाकडून अभ्यास करून घेतलात तर नक्कीच उत्तम प्रकारे पेपर सोडून घे. समर्थ म्हणाले भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी. एवढी पोचपावती आपल्यासाठी प्राप्त करून दिलेली आहे. फक्त विश्वास असणं गरजेचंच आहे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. जय जय रघुवीर समर्थ.